सारंग भाग 3. सकाळी अनिताला जाग आली तेव्हा उजाडलं होतं. तिनं उठण्याचा प्रयत्न केला, पण सारंगच्या पायाखाली आणि हाताखाली ती दबलेली होती. सगळं अंग ठणकत होतं. सारंगनी तिला रात्री लईच त्रास दिला होता. अहो, बाजूला व्हा ना. दिवस वर आला, मला उठावं लागतंय. अनिता सारंगचा हात बाजूला करत बोलली. केलं त्याने, पण तो बाजूला झाला नाही. वर अजून जास्त तिला जवळ घेतलं. अहो, सोडा, अनिता म्हणाली. तिची कुजबूज आणि चुळबुळ बघून त्याला जाग आली. काय? झोपू दे. अजून माझी झोप नाही झाली. सारंग तिच्यावरून हात काढून म्हणाला. तिच्या अंगावरून वजन बाजूला झाल्यावर तिनं मोकळा श्वास घेतला. ती उठून बसली. अंगावर कपडे नव्हते. त्याच्याकडे एकदा बघितलं तिनं सारंग गाढ झोपला. गोळा केली, ब्लाऊज घेऊन अंगात घातलं. घाईत साडी गुंडाळून ती उठली. पोट, पाठ, पाय सगळंच दुखत होतं. चालायला त्रास होत होता. सारंगचं प्रेम लईच उतू गेलं होतं रात्रीच्याला तिच्यावर. ती बळत चालत बाहेर आली. चांगलंच उजाडलं होतं. मळ्यात होते दोघं म्हणून काय वाटलं नाही. पण थोड्या वेळात आता शेतावर मजूर यायला सुरुवात होईल म्हणून तिला लवकर आवरायचं होतं. बाहेरच्या टिपातून पाणी काढून तिने चुलीवर तापायला ठेवलं. चुलीपुढं बसून राहिली. अंग चांगलंच ठणकत होतं. पाणी तापल्यावर कडक पाण्याने 3 अंघोळ केली. केस धुवून ती स्वयंपाकाला लागली. दुसऱ्या बाजूला सारंगसाठी पाणी ठेवलं होतं. तिचा स्वयंपाक झाला तेव्हा शेतावर माणसं यायला लागली होती. तिने आवरून सारंगला उठवलं. अहो उठा, माणसं यायला लागले शेताव. अनिता म्हणल्यावर तो उठला. तो जागा झाला. मग ती बाकीचं आवरायला गेली. सारंग हसत आळस देतो. रात्रीचा खेळ चांगलाच आठवत होता. आत्ताही त्याला मनात कस्स झालं. तिला बघण्यासाठी तो बाहेर गेला. अनिता भांडे घेऊन घासायला जात होती. अशी का चालती? तिला वेगळं चालताना बघून त्याने विचारले. तिनं त्याच्याकडे बघून नजर चोरली. काही म्हणाली नाही की तक्रार केली नाही. ती नकारार्थी मान हलवत जायला लागली. सारंग तिला बघत होता. त्यानं पाणी काढून अंघोळ केली. ती कपडे धुवायला बसली. अंग दुखत असल्याने तिला त्रास होत होता. तिचा ओढलेला चेहरा बघून सारंग परत तिच्या जवळ आला. काय झालं? परत त्याने विचारलं. पण ती काही बोलली नाही. सारंगला लगेच समजलं. तुला रात्रीच्यामुळे त्रास होतोय का? त्याने विचारल्यावर 3 खाली मान केली. लईच त्रास होतोय काय? तिच्या काळजीनं म्हणाला तो. त्याची काळजी बघून जरा धीर आला तिला. तिनं त्याच्याकडे एकदा बघून नकारार्थी मान हलवली आणि कपडे वाळत घालायला गेली. दोरीवर कपडे टाकताना सारंगला परत साडीतून तिचं उघडं पोट दिसत होतं. त्याच मन परत तिच्यासाठी बेचैन झालं. तिचं काम झाल्यावर ती आतमध्ये आली. सारंग बाहेर जाण्यासाठी तयार होता. पण ती आली म्हणून त्यानं तिला लगेच भीतीजवळ आणले. अनु, मी नाही थांबवू शकत स्वतःला. मला आता पाहिजे आहेस तू. तुला नाही माहीत किती तळमळत होतो मी रात्रभर. तिच्या उभारांना चाफत तिच्या गालाचे मुके घेत तो म्हणाला. ती परत हात लावला म्हणून दचकली होती. एवढ्या सकाळीच तो जवळ आला होता. आहो, ती त्याला छातीवर जोर देऊन बाजूला करत दरवाजातून बाहेर बघत होती. कोणी येईल, त्यांना पाहिल याची भीती वाटत होती. अनु, तू किती आनंद दिलास मला काल. मी लईच खुश आहे. माझं मन भरत नाही तोवर तू नाही म्हणायचं नाही. मला तू रोज पाहिजे आता. सारंग तिच्या गालाचे, ओठांचे मुके घेत म्हणाला. ती लाजत होती. भीतीही वाटत होती. आणि त्याला थांबवायचं पण होतं. आता तिच्यात ताकद नव्हती राहिली. अहो, माणसं आलेत. कोणीतरी येईल. ती घाबरून म्हणाली. कोणाची हिंमत नाही रंगाच्या खोलीत डोकवायची. तो म्हणाला आणि तिच्या उभारावर तोंड घुसळलं त्यानं. हे लईच भारी आहेत. तो साडीच्या पदराला वर करून म्हणाला. चला, काहीतरीच. ती लाजून म्हणाली. हळू ना ओ, दुखत आहे.
काल किती त्रास दिला. त्यानं पदराखालून तिच्या ब्लाऊजवरूनच त्यांना तोंडात घेऊन चोखायला सुरुवात केली होती. रात्री जास्त "हं, तुला खाऊन टाकावं वाटतंय? लग्न करून खरा आनंद आत्ता मिळतंय मला. दुखतंय ना? आता आराम कर. झोपून राहा मग. बरं वाटलं." तोंडाकडे बघत म्हणाला. अनितानं त्याला मिठी मारली. त्याला तिची काळजीही आहे म्हणून बरं वाटलं. सारमनेही तिच्याभोवती हात घेतले. "चला, जेवायला वाढते तुम्हाला." ती नाक वर ओढत म्हणाली. "रडायला काय झालं? एवढं दुखतंय का? चल, गावातल्या डॉक्टरकडे जाऊ." सारम तिला बघून म्हणाला. ती हसली. त्यासाठी नाही रडत. ती पुढे चालत गेली. त्याला जेवण वाढू लागली. मग सारंगनं विचारले, "आजपर्यंत माझं काही दुखलं खुपल तरी कोणी एवढी काळजी केली नाही. आईबाबांना कामच एवढं पडायचं की माझ्याकडे लक्ष द्यायला वेळ पण नव्हता. माझी मीच बरी व्हायचे. नंतर माझ्या लहान भावंडांना मी जपायचे. मला सहन करायची सवय आहे. पण आज फक्त अंग जास्त ठणकत आहे." अनिता म्हणाली. पण सारंगला वाईट वाटलं. तो तिच्याकडे बघत राहिला. "बसा, परत उन्हात जावं लागल तुम्हाला. डोक्यात काही घाला. मी जाऊ का बायकांसोबत खुरपायला? इथं बसून काय करणार?" अनिता बडबडत म्हणाली. "घरी बसायला सांगितलं ना? आराम कर, झोपून राहा. आत्ताच म्हणाली ना, अंग ठणकत आहे." सारंग तिला जरा मोठ्या आवाजात म्हणाला. ती शांत झाली. घाबरली लगेच त्याला. "तुझं ताट कुठे?" त्याच्यासमोर एकच ताट बघून म्हणाला. "मी मी दुपारी खाईल. मला सकाळी खायची सवय नाही." अनिता बारीक आवाजात म्हणाली. "सवय नाही तर सवय लावून घे. या पठ्ठ्याच्या अंगाखाली यायचं म्हणल्यावर ताकद नको काय तुझ्यात? मला रोज सहन करायचं म्हणाल्यावर तू खात पेत जा. दूध, तूप, दही सगळं खात जा. घरी सगळं असते आपल्या. मला तब्येतीची तक्रार नको काही." सारन बोलत होता आणि अनिता खाली मान घालून हसत होती. "हसू नको. घेऊन ये जा तुला जेवायला." सारंग म्हणल्यावर ती उठून ताट आणायला गेली. आवडला होता नवऱ्याचा हा स्वभाव. प्रेमासाठी उतावीळ होता आणि काळजीही घेत होता. दिवसभर सारंग तिच्याकडे लक्ष देत होता. ती झोपली होती तेव्हा डोकवायला आला होता. नंतर तिला बरं वाटल्यावर तिचं आली होती बाहेर. सारंग पाणी देत होता दुसऱ्या वावरात. त्यानं तिची चौकशी केली. "आता ठीक वाटतं" म्हणली. आता चेहरा उजळला होता तिचा. रूप बदललं होतं आराम केल्यानंतर. ती बसली होती तिकडे. सारंग पाणी उडवत होता तिच्या अंगावर. डोळा मारून तिला हवेत मुका देत होता. अनिता लाजून खाली बघत होती. थोड्या वेळानं तिथून उठून गेली. 4-5 दिवस ते इथंच होते. रोज सारंग आणि अनिता जवळ यायचे. तो तिच्यावर भरभरून प्रेम करत होता. रोज 2 नाहीतर कधी 3 वेळा तो तिला उठवत होता. तिच्या शरीराची चटक लागली होती त्याला. दिवसा काळजीनं तिला झोपायला सांगायचा. रात्री थोपवून ठेवलेलं प्रेम सगळं बाहेर पडत होतं. शेतातला माल गाडी भरून गेल्यावर ते घरी आले. अनिताचे सासू सासरे यायला अजून 2 दिवस होते. घरीही दोघेच होते. इथंही सारंगला रात्री अनिताला जागवलंच होतं. दुसऱ्या दिवशी सारंग मळ्यात असताना अनिताला जाणीव झाली. तिला पाळी आली होती. घाबरली ती. ते जवळ आल्यापासून सारंग स्वतःला थांबवू शकत नव्हता हे पाहिलं होतं ती. पण आता तिला पाळी आली म्हणाल्यावर त्याला राग येईल की काय करेल तिला माहीत नव्हतं. भीती वाटत होती. रात्री जेवण झालं ती शांत होती. त्याच्या प्रश्नाला हो नाही उत्तर द्यायची. रात्री खोली सारंग तिची वाट बघत होता. ती उशीर लावत होती खोलीत यायला. काम जास्त नव्हतं दोघांचं होतं. तरी तिला का उशीर लागतोय बघून सारंग तिला बघायला बाहेर आला. ती स्वयंपाक खोलीमध्ये उभी राहून डोळे पुसत होती. "अनु, काय झालं?"
मी किती वेळचा वाट बघत आहे. आज का उशीर करत आहे? सारंग तिच्या जवळ येऊन जरा मोठ्या आवाजात म्हणाला. रडायला लागली. अनु, काय झालं? अशी का करत आहे? सारंगला कळत नव्हतं ती का रडत आहे. चल, ती काही बोलली नाही म्हणून तो तिच्या हाताला धरून खोलीत घेऊन गेला. आता सांगणार आहेस का काय झालं? काही दुखत्या का? सारंग म्हणाला. तिने नाही मान हलवली. त्यानं तिचे डोळे पुसले. अनु, नको ना रडू. सांग ना काय झालं? तिच्या गालाचे मुके घेत तिचे केस मोकळे करत म्हणाला. अहो, मला प पाळी आली आज. रडत म्हणाली. त्याने हात डोक्यावर मारण्यासाठी वर केला. ती घाबरून गालावर एक ठेवून मागे झाली. काय झालं आता? आणि का घाबरली? सारंग परत हात खाली करत म्हणाला. अहो, मला वाटलं तुम्हाला राग येऊन तुम्ही मला माराल म्हणून. अनिता डोळे पुसत होती. येडिय का र तू? कशाला पण रडती? आणि तुला कशाला मारू मी? तुझ्यातच माझा आनंद आहे. आणि तुझ्याव कशाला हात उचलू? याड नाही लागलं मला. चल झोपायला. दिवसभर हाच विचार करीत व्हती काय? सारंग तिला घेऊन पलंगावर आला. अनिता त्याच्याकडे हसून बघत होती. हाही चेहरा आवडला होता त्याचा. उतावळेपणा सोडला तर तिला समजून घेत होता तो. तिच्यावर प्रेम करत होता. पोट दुखात काय? त्रास नाही नवत? सारंग झोपून म्हणाला. तिलाही जवळ झोपवलं होतं. अनितानं त्याच्या हातावर डोक ठेवून झोपली. ती मान हलवत नाही म्हणाली. एवढं तर करूच शकतो ना? तिच्या उभारांना हात लावत तिच्या गालाचा मुका घेऊन सारंग म्हणाला. अनिता हसली. त्याला काहीतरी केल्याशिवाय राहवत नव्हतंच. त्यानं लगेच तिचा पदर बाजूला केला. आता तिलाही त्याच्या वागण्याची सवय झाली होती. दोन अनोळखी जीव आता एकत्र चांगले नांदत होते. एकमेकांच्या गरजा, काळजी समजून घेत वागत होते.